नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या संदर्भात राष्ट्रीय हरित लवाद दिल्ली येथे दाखल केलेल्या याचिकेवर 9 एप्रिल रोजी अंतिम निकाल लागणार आहे। या याचिकेवर आपल्याच बाजूने निकाल लागेल असा आत्मविश्वास अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केला असून या याचिकेसंदर्भातील विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी केलेली बातचीत। आपण एनजीटी मध्ये जी याचिका दाखल केली होती तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणासंदर्भात, त्याला आज 1.5 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या आज घटनाक्रम बघितला किंवा हा कालावधी बघितला, या सगळ्या झालेल्या गोष्टींचा आपण मागोवा घेतला तर कितपत समाधानी आहात आज? तसं बघितलं तर मी अजूनपर्यंत समाधानी नाही आहे। जोपर्यंत इथला प्रदूषण कमी होत नाही आहे तोपर्यंत मी समाधानी म्हणून बोलणार नाही आहे। दुसरी गोष्ट, ज्यावेळी 26/10/2017 पासून मी एनजीटीमध्ये दाखल केली पुण्या इथेचे पहिले केस, त्याच्यानंतर मग दिल्लीनंतर मग पुन्हा दिल्लीच्या याच्यामध्ये कमिटीने निर्णय घेतलं का इथले प्रदूषण अधिक, मी जे फोटोज पुन्हा मी जे इथले व्हिडिओ शूटिंग्स पुन्हा इथे होत असलेले प्रदूषण याचा डाटा आम्ही कोर्टासमोर ठेवला। त्यावेळी कोर्टाने बघितलं, त्यावेळी कोर्टाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि प्रदूषणाच्या अधिकाऱ्यांवर पण नाही ठेवला आणि एमआयडीसीवर नाही ठेवलं। स्वतः एक कमिटी केंद्राची ठेवली दिल्लीवरनं, त्याही त्याची चेकिंग केलं CATB प्लॅन, त्यांना त्याच्यामध्ये CATB प्लॅन दोषी दिसलं, त्याच्यामुळे त्यांना 10 कोटी रुपये दंड भरायला लागलं होतं। आणि 10 कोटी रुपयामधून ते वाचण्यासाठी ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले का अरविंद म्हात्रेंनी जी याचिका दाखल केलेल्या आहेत इथे कुठल्याही पद्धतीने एमआयडीसीमध्ये प्रदूषण होत नाही आहेत असं वगैरे त्यांच्या पद्धतीने बाजू मांडली। मग तिथंसुद्धा मी सुप्रीम कोर्टामध्ये दाखवून दिलं का कशा पद्धतीने ते प्रदूषण करतात, इथले CATB प्लॅन कसं चालत नाही आहेत, पुन्हा इथले एअर पोल्युशन केवढ्या मोठ्या प्रमाणात इथे होतं, रोगराई किती मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत। ज्यावेळी सुप्रीम कोर्टाला दाखवलं, सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यावेळी बाजू माझीच मांडली आणि त्यांना 10 कोटी रुपये 15 दिवसात भरायला सांगितलं। त्याच्यातमधून ते 6 कोटी 10 लाख रुपये भरले आणि 3 कोटी 90 लाख रुपये भरलेले नव्हते, तर पुन्हा त्याही 3 कोटी 90 लाख सुप्रीम कोर्टाने येत्या 15 दिवसात त्यांना भरायला सांगितले होते। आणि एनजीटीने 17/8/2018 रोजी जी याचिका काढली होती त्या याचिकामध्ये 3 जज हे ठेवले, म्हणजे रिटायर हायकोर्टाचे कानडे साहेब जज आणि आपले कलेक्टर सूर्यवंशी साहेब आणि CWCचे केंद्राचे प्रदूषण अधिकारी अशी तिघांची कमिटी मिळून येत्या 7 महिन्यामध्ये तळोजा एमआयडीसीमध्ये प्रदूषण होत नाही आहेत किंवा तळोजा एमआयडीसीमध्ये कशा प्रमाणे उपाययोजना कराव्या, इथल्या इंडस्ट्रीमध्ये काही ETP प्लॅन नाही आहेत ते कशा प्रकारे चालू आहेत का नाही, कशा पद्धतीने प्रदूषण कमी करतील याच्या संदर्भात ती कमिटी नेमली होती आणि ते रिपोर्ट 5 मार्च 2019ला देणार होते आणि त्याचा निकाल अंतिम ह्या 9 तारखेला म्हणजे 9 एप्रिल 2019ला त्याचा अंतिम निकालाची याचिका होणार आहे। परंतु या सर्व घडामोडी होत असताना सुद्धा मी त्यांना आता कोर्टाला दाखवून दिलेल्या आहेत का इथला अजूनपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रदूषण कमी झालेलं नाही आहे। कारण इथली CATB प्लॅन आता त्याही सोसायटीकडनं काढून प्रायव्हेट एमआयडीसी चालवतोय, ती एमआयडीसीमधून सुद्धा तुम्ही पाहता नदीची क्वालिटी बघा, आज होत असलेले प्रदूषण बघा। मी 4 दिवसापूर्वी इथे पत्र दिले MSEBला का बाबा इथेची जी पाईपलाईन लिकेज झालेली आहे ते लिकेज पुन्हा एकदा माझ्या नदीमधून वाहतोय, हे बंद करा। तेही सांगितलं आमच्याकडे अधिकार नाही, हा एमआयडीसीकडे आहे। मग एमआयडीसीला पत्रव्यवहार केलं, पुन्हा एमआयडीसी तेच सांगायला लागले इथेची छोट्या प्रमाणात लिकेज असल्यामुळे होतं। अरे छोट्या प्रमाणात म्हणजे इथले लोक मारायचे का? म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने मनुष्याचा विचार करत नाही आहेत, अशा पद्धतीने त्याचे प्रदूषण करतात। त्याच्यामुळे यांना मी जे आता डाटा गोळा केलेला आहेत, आता कानडे साहेब, सूर्यवंशी साहेब आणि केंद्र प्रदूषण अधिकारी याही पूर्ण इथली जलप्रदूषणाची म्हणजे BOD COD गोळा केलेलं आहे, इथल्या एअर पोल्युशनची डाटा गोळा केलेला आहे, पुन्हा इथल्या CATB मधली क्वालिटी कशी ती गोळा केलेली आहे, तीच क्वालिटी मी प्रायव्हेट एजन्सीने म्हणून गोळा केलेले आहेत। त्याच्यामुळे आजच्या घडीला या 100% दोषी आलेले आहेत आणि मला 100% वाटतो येत्या 9 तारखेला जो रिझल्ट लागेल तो रिझल्ट माझ्याबरोबरच लागेल, 100% मी तुम्हाला शुअरपणाने सांगतो। बघा, येत्या 9 एप्रिल रोजी एनजीटीमध्ये जी याचिका दाखल केलेली आहे अरविंद म्हात्रे यांनी, याचा अंतिम निकाल लागणार आहे। मधल्या काळात सुप्रीम कोर्ट असो किंवा एनजीटी असो यांनी एक अंतरिम आदेश या ठिकाणी दिलेले होते, त्यानुसार बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहे। मधल्या काळात एक असं वाटत होतं की कुठेतरी प्रदूषण कमी होत आहे। माझ्या माहितीप्रमाणे काही उद्योजक आहेत किंवा काही कारखानदार आहेत किंवा एमआयडीसीशी संदर्भात काही जी लोक आहेत ज्यांचा सातत्याने यामध्ये संपर्क आहे, त्यांचं देखील असं म्हणणं होतं की कुठेतरी आशादायक चित्र आता कुठेतरी बदलत आहे, एमआयडीसीमधलं प्रदूषण कुठेतरी थोडंफार कमी होत आहे, अशा पोस्ट देखील आपण सोशल मीडियावर पाहिल्या होत्या। मग मध्ये असं काय झालं की आज
ही जी नदीची बाजूची परिस्थिती आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. अत्यंत घाण काळेजार पाणी. बाजूलाच तुम्ही पाहाल तर तिथे हिरवं असं पाणी अगदी फक्त आणि फक्त इथे एक 4-5 मीटरचंच फक्त अंतर आहे या दोघांच्या मध्ये. तिथलं पाणी स्वच्छ आहे आणि इथलं पाणी काळेशार आहे. तिथे हिरवळ तिथे तुम्ही पाहू शकाल, परंतु तिथे एकही जीवजंतू तुम्ही पाहू शकणार नाही. अशी परिस्थिती का? संपूर्ण NGTचं यामध्ये लक्ष आहे. त्यामुळे इथे MIDC म्हणजे CTP कडनं काढून MIDCकडे CTP चालवण्यासाठी दिली. फरक का पडला नाही याच्यामध्ये? आता मी कोर्टात असल्या कारणाने बऱ्याचशा बाजू मला टेक्निकली कागदपत्रकं आणि पेपर वाईज याच्याप्रमाणे टेक्निकली पॉईंटप्रमाणे मला कोर्ट असल्यामुळे द्यावे लागतात. त्यासाठी मी ज्यावेळी मुंबई येथेची आमची मिटिंग झाली, सर्व कानडे साहेब होते, सर्व प्रदूषण अधिकारी, महाराष्ट्राचे सर्व प्रदूषण अधिकारी होते, MIDC मधले अधिकारी होते, यांच्यासमोर मी ही बाजू मांडली होती का बाबा याच्यामध्ये तुम्हाला 2 महिन्यापासून मला इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा जसं प्रदूषण पूर्वी वास यायचा तोच वास तीच क्वालिटी त्याच पद्धतीने येतोय. कारण का याचं कारण त्यांना देता आलं नाही. त्यांनी सांगितलं याच्यामध्ये आमची जी CATBचं प्लॅन 70 कोटीचा आता आम्ही टेंडर काढलेलं आहे. त्या 70 कोटीचं काम चालू असल्यामुळे ह्या CATBमध्ये जो पाणी एक्सेस पाणी आहे तो आम्हाला कंट्रोल करता येत नाही. मग मी त्यांना एकच प्रश्न विचारलं, मग ते आम्ही पियायचं का? मग तुम्ही त्याच्यासाठी काय उपाययोजना करायला हवं होतं का बाबा इथे CATBचा प्लॅन चालू आहे तर पर्यायी जो पाणी येतोय तो आज त्यांची जी BOD बघितली तुम्ही, मी MIDCनी जी ऑनलाईन रिपोर्ट्स आहेत त्यांची BOD बघा, 2 ते 2.5 हजार BOD येतोय त्यांची. आज इथल्या मी ज्या एजन्सीमध्ये याच्यामध्ये BOD चेक केलं ती 3,000 ते 3,500 BOD येतोय. टेक्निकली गोष्टी प्रत्येकाला माहिती आहे. BOD COD जे सांगतात ते नेमकं किती असायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा किती जास्त आहे? BOD CODचा असं आहे का BOD जवळजवळ 250 ते 200 असायला हवी असतो. ते आज जवळजवळ BOD इथेशी 2,500 ते 3,000 BOD आहे. म्हणजे अशा प्रकारे इथल्या म्हणजे मनुष्य प्राणी पिऊ शकत नाही, इथं जीवजंतू जगू शकत नाही, अशा प्रकारे इथलं वातावरण निर्मिती केलेलं आहे. या कोर्टाने गाईडलाईन्स दिल्याप्रमाणे प्रत्येकाकडे मॉइश्चर मीटर ऑनलाईन दिलं होतं. मॉइश्चर मीटरमधून आज इनिंग कसं आहे, आउट कसं चाललं आहे याचा पूर्ण डाटा त्याही प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाची ETP प्लॅनमध्ये तिथला MPCBनी. आणि त्या रिपोर्टचं जर तुम्ही बघितलं का ते डाटा मला द्यावा लागला त्यांना, तर त्या डाटामध्ये तुम्ही बघितलं ह्या इंडस्ट्रीमध्ये आज जर बघितलं तुम्ही बघा 15,000 म्हणजे आज या कंपनीचं नाव मी तुम्हाला सांगतो कुठली गौरी ॲसिड्स म्हणून आहे, याचं 15,000 BOD दिसतोय. आज अशा जवळजवळ 60 ते 62 कंपन्या त्यांच्या रेकॉर्ड्स आहे. आणि याच जर तुम्ही बघितलं केम्सकॅप कंपनी हे प्लॉट नंबर 3C इझी बघितलं तुम्ही तर बघा तुम्ही याच्यामध्ये COD जर बघितलं तर 39,310, 26,152, 22,282, 15,725, 16,856, 17,785, 26,040, 37,464, 26,713 म्हणजे अशा प्रकारे COD या मोठ्या प्रमाणात ही कंपनी जर हे करत असेल. हा या ऑनलाईन पेपरवाल्याचा डाटा आहे. मी असं म्हणत नाही तुम्हाला का 6 महिन्याचा की 8 महिन्याचा डाटा, हा पेपरवाल्याचा महिन्याचा. MPCBचे अधिकारी नेमका करतात काय? त्यांच्याकडे ऑनलाईन मिळालं ना आता यांना ऑनलाईन आता हे कोर्टाला दाखवावं लागणार आहे. दाखवून मग त्यांच्यावर कारवाई का? 100% आज 9 तारखेला तुम्हाला दिसेल. मी या गोष्टीवर भाषा करावीची नाही, पण 9 तारखेला तुम्हाला येत्या 9 तारखेला जे कोर्ट निर्णय देणार आहे त्याच्यामध्ये यांचा विचार केला जाणारच. अजून अशा काही कंपन्या, भरपूर कंपन्या, अशा 80 कंपन्या जवळजवळ आहेत का याच्यामध्ये अजूनपर्यंत सुधारले नाहीत. ETP प्लॅन बंद ठेवलेले आहेत. अजूनपर्यंत कोणत्या प्रकारे जे मॉइश्चर मीटर लावलेले ते सिंटेक्सच्या टाकीमध्ये लावलेले आहेत, पाण्याच्या बादलीमध्ये लावलेले आहेत, जेणेकरून रिपोर्ट्स त्यांचे चांगल्या कंपनीचे त्यांचा डाटा माझ्याकडे आहे, ते सुद्धा मी कोर्टासमोर दाखवलेला आहे. आणि यांच्या रिपोर्टच मध्ये दोष आहेत, हे रिपोर्ट बदलू शकत नाही आहेत. त्याच्यामुळे न्यायालय, मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो का न्यायालयावर मला का विश्वास आहे का न्याय देवता हा 100% ज्याच्या बाजूने रिझल्ट लागेल, ज्याच्या बाजूने डाटा खरोखर सत्य पद्धतीने मांडेल त्याच्या बाजूने न्याय देईल असा मला आत्मविश्वास होता. म्हणून मी NGT आणि सुप्रीम कोर्ट या दोन्ही न्यायालय दिल्लीमध्ये लढत होतो. आणि याच्यामध्ये जे माझ्याकडं जो डाटा आहे हे त्यांचा डाटा आहे, तर जेणेकरून त्याही ऑनलाईन मॉइश्चर मीटर ठेवले होते त्यांचा डाटा आहे, माझाही डाटा वेगळा आहे. आणि माझ्या डाट्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर सेम फक्त थोडा फरक आहे. म्हणजे एवढा मोठा फरक नाही आहे. म्हणजे 100% हे दोषी आहेत असे याच्यावर्षी मी तुम्हाला गॅरंटी सांगतो का 9 तारखेचा रिझल्ट हा माझ्याबरोबर असेल असे तुम्हाला वाटतं. या ठिकाणी तुम्ही जी पुष्कळशी माहिती मिळवता, तुम्ही सांगता की एक स्वतंत्र अशी तुमची यंत्रणा आहे, या गोष्टी सगळ्या नेमकं कशा काय तुम्ही मॅनेज केलेल्या आहेत? ही माहिती तुम्हाला मिळते ही नेमकं ऑथेंटिक अशी तुम्ही काय सांगता? तसं बघितलं तर राज्यभरातले जसे 1200 NGO माझ्याबरोबर काम करतात आणि ते सर्व NGO मला केमिस्ट्रीबद्दल ज्ञान देतात. काय कशा पद्धतीने आपण इथल्या एअरचे
रिपोर्ट घ्यायला पाहिजेत, जलचे रिपोर्ट्स घ्यायला पाहिजे, इथले मातीचे रिपोर्ट्स घ्यायला पाहिजेत. हे सर्व NGO जे आहेत ते माझ्याबरोबर काम करतात. रानाडे काकासारखे जे माणसं आहेत कैलास कर कॉलेजमधले हे लोक जे आहेत, ही सर्व लोक मला एकत्रित होऊन प्रत्येक गोष्टीला प्रत्येक दिवशी आम्ही एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एकमेकाचा विचार सर्च करतो आणि त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी मला ते माहिती देतात. दुसरी गोष्ट, वकील माझे जे आव्हाड साहेब आहेत, पुन्हा चेतन नांगरे साहेब आहेत, हे प्रत्येक दिवसाचे रिपोर्ट्स, प्रत्येक दिवस असलेले तिथले वातावरणाचे रिपोर्ट्स, पुन्हा पाण्याचे जलचे रिपोर्ट्स हे डेली मागवत असतात आणि त्याच्यानुसार आम्ही काय काय सुधारणा करायला पाहिजे, इथे कशा पद्धतीने सुधारणा होत नाहीत याच्याबद्दल मी ते प्रत्येक वेळी देत असतो. आत्तासुद्धा मी मुंबईवरून आलो, कानडे साहेबांना आजची परिस्थिती दाखवली. आज माझी नदी बघायला या तुम्ही, कासाडी नदीमध्ये कशा प्रकारे पाईपलाईन फुटल्यामुळे ते पूर्ण गावामध्ये वास येतो. मी याचिकादार म्हणून त्यांच्या विरोधात असं भूमिका नाही. तुम्ही माझ्या गावामध्ये जा, पडघ्यामध्ये जा, तुम्ही 1 महिन्यापूर्वीची घटना बघितली असेल डोंगराच्या पाड्यामधली, का एक गॅस लिकेज झाल्यामुळे 2 जणांची काय परिस्थिती झाली होती. अशा प्रकारे या भागामध्ये जर आज आपण जर उपाययोजना केल्या नाही तर 100% याच्यामध्ये दोषी होऊ. दुसरी गोष्ट, आज दीपकसारखा कंपनी तोंडऱ्याच्या भागाला अमोनियासारखा मोठा प्रोजेक्टसाठी आज जमिनी खरेदी करण्याचा विचार करतोय. आज तुम्ही गेल्या महिन्यात डोंगराच्या पाडची परिस्थिती पाहिली. उद्या आता जर तोंडऱ्याच्या भोवती जी जमीन घेतली अमोनियासारखी तर हीच प्रकार होणार आहे. म्हणून अशा प्रकारे आज जर आपण विचार करून या एवढे मोठे घातक प्रोजेक्ट इथे येत असतील, यांना कुठेही तरी आपण जर थांबवले नाहीत प्रोडक्शनसाठी तर याचा परिणाम खूप मोठा आहे, आपल्या येणाऱ्या पिढीला भोगावा लागेल. यासाठी माझा प्रदूषणावर लढा चालू आहे आणि मी सत्य मार्गाने आज लढा चालू आहे, त्याच्यामुळे मी यशस्वी होते असं मला वाटतं. 9 तारखेला जो निकाल लागायचा तो लागणारच आहे. तुमच्या मते दोषी कोण आहे? इथली MIDC दोषी आहे, इथले कारखानदार दोषी आहेत, इथली CTP दोषी आहे की MPCB दोषी आहे की संपूर्ण ही यंत्रणा ही दोषी आहे? काय सांगा. परिस्थिती अशी आहे का प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळी मी प्रोजेक्ट चालू करतोय, समजा फेविकॉलची कंपनी असेल, मग त्या फेविकॉलच्या कंपनीने कोणत्या पद्धतीने आम्ही तशी TP प्लॅन असणार, कशा प्रकारे आम्ही प्रोडक्शन करणार, वेस्टेज मटेरियल कसं टाकणार, हे प्रत्येक इंडस्ट्रीने बॉन्ड लिहून दिलेला असतो. आणि प्रत्येक वर्षी या 3 वर्षात 5 वर्षात MSCB NOC देत असतो, पॉल्युशन MPCB NOC देत असतो का इथला प्रदूषण इथली कंपनी बरोबर करतोय, याच्यामुळे तेही दोषी येतात. तिसरी गोष्ट, इथली महानगरपालिका आहे, इथले जे रोगराई निर्माण होतोय या रोगराईबद्दल आपण काय उपाययोजना केल्यात, आपण याच्यासाठी काय उपाययोजना झाल्या, निश्चित टॅक्स घेतली म्हणून माझं काम झालं का, त्यासाठी ते सुद्धा दोषी पडतात. दुसरी गोष्ट, इथले CATP आहेत, ही CATP 23 वर्ष बंद होती. मग वर्षभर इथं येणारा गव्हर्नमेंटचा पैसा करोडो रुपये महिन्याला येतात इथं खर्च करण्यासाठी का इथल्या जो CATP मधला जो गाळ आहे तो स्वच्छ करून व्यवस्थित नदीकडे समुद्रामध्ये पाठवला. आता तिथली MIDC मधून RTI मधून माहिती मिळवली या पाईपलाईन समुद्राच्या 30 किलोमीटर आतमध्ये जावं लागतो. म्हणजे गोवाचा जो गुगल मॅप आहे त्याच्यानुसार तो डिसिजन द्यावा लागतो. परंतु ही जर 7 किलोमीटर पर्यंत लावलेलं आहे, म्हणजे सिटीपासून 7 किलोमीटर म्हणजे कुठेशी तर ते खाडीच्या टोकापर्यंत. मग त्यामुळे खारघर आज खारघरमध्ये तुम्ही पाहिले तर प्रचंड प्रमाणात तुम्हाला वास आलेला दिसेल. तिथली लोकांची मतं घ्या तुम्ही, ते लोकंसुद्धा आज नाराज आहेत, ती लोकंसुद्धा आज माझ्याबरोबर आहेत. प्रत्येक गोष्ट असा आम्ही ग्रुप बनवलेला आहे आणि त्या ग्रुप वाईज कशा पद्धतीने आम्ही नॉलेज घ्यायचं, कशा प्रकारे आम्ही लढा करायचं याबद्दल माझं काम चालू आहे. आणि मला तर 100% वाटतं, मी लोकांना आश्वासन दिलं होतं का मी प्रदूषण कमी करण्यासाठी 100% प्रयत्न करेन आणि त्याच्या अंतिम घडी आले असं मला वाटतं. या ठिकाणी त्यांच्यामध्ये जवळजवळ सर्वच दोषी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये CATP असो, MIDC असो, MPCB असो किंवा अन्य यंत्रणा सर्वच दोषी आहेत असे या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी सांगणं आहे. मला सांगा की 9 तारखेला जो निकाल येणार आहे त्याच्या नेमका निकालामध्ये कुठल्या गोष्टी अंतर्भूत असेल, म्हणजे काय पाहिलं असेल आणि जर आपल्या बाजूने येईल मग त्यांना शासन किंवा त्यांच्या विरोधात नेमका कशा पद्धतीने निकाल लागू शकेल. उदाहरणार्थ मला जस्ट आम्हाला कल्पना नाही की कारखाने बंद केले जातील का किंवा त्यांच्यावर दंड आकारण्यात येईल का किंवा काय, या सगळ्या गोष्टी याविषयी काय सांगा. आता हा न्यायालय विषय असल्यामुळे मला बोलणे योग्य नाही आहे, परंतु माय नॉलेजमध्ये असं आहे का याला दंडात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात केली जाणार, 100-200 कोटीपर्यंत त्यांच्यावर दंड बसेल असे मला अपेक्षा वाटतोय. दुसरी गोष्ट, या मी तुम्हाला मोबाईल्समध्ये दाखवलं काही कंपन्या 1700 कंपन्याचा BOD मोठ्या प्रमाणात त्यांचं प्रोडक्शन बंद होईल असंही मला वाटतोय. कारण त्यांना सक्सेस ते ATP प्लॅन बनवण्यामध्ये सक्सेस झालेले नाही आहेत. असे जे दोषी कंपन्या आहेत या कंपन्यांना सध्या प्रोडक्शन काढण्यासाठी
कोर्ट बंद करू शकतो. तिसरी गोष्ट, आज जो CATP प्लॅन चालवायला घेतलेले आहेत, नवीन कॉन्ट्रॅक्टर कोण KD कन्स्ट्रक्शन कोण आहेत ते नवीन चालवायला घेतलेले आहेत, त्यांनी आज 3 महिने त्यांचं काम होतं का इथली BOD COD कंट्रोलमध्ये ठेवण्याची, ते त्याच्यामध्ये सुद्धा सक्सेस झालेले नाहीत, ते सुद्धा याच्यामध्ये दोषी होऊ शकतात. त्याच्यामुळे कोर्ट का निर्णय देणार हे मी काय बाकीत करू शकत, म्हणजे मी बोलू शकत नाही. परंतु 100% वाटतो या सर्व रिपोर्ट्स आणि हे मी केलेल्या प्रयत्नामुळे 100% यश मिळेल. हा न्यायदेवता मला 100% माझ्या पाठीशी राहील अशी मला अपेक्षा वाटतो. शेवटचा प्रश्न फक्त की आपण सांगता की अशा पद्धतीने दंड आकारला जाऊ शकतो किंवा त्यांचे कारखाने बंद केले जाऊ शकतात. दंडाची रक्कम तर फार मोठी असणार आहे. आपण सांगता की 100-200 कोटी ही फार मोठी रक्कम असणार आहे. असा जर कुठला दंड आकारला तर त्याचा फायदा या नेमका प्रदूषणासाठी, इथल्या भागातला जो प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी होणार आहे का, की ते पैसे सरकार जमा होतील आणि त्याचा काहीच फायदा होणार नाही? विषय असा आहे, आता तुम्ही पहा इथला CSR जवळजवळ 2 ते 3 हजार कोटी रुपये वर्षाचा CSR या इंडस्ट्रीमधून येतोय. आणि तुम्ही इथल्या जर परिस्थिती बघितली, इथल्या भागामध्ये बिलकुल कामं केली जात नाही CSR मधून. हा पूर्ण पैसा ते म्हणतात आम्ही दिल्लीला दिला जातोय, हा पैसा आम्ही पूर्ण कुठल्या न्यूजवाल्यांना दिला जातोय, कुठे आम्ही ॲडव्हर्टाईजला खर्च करावा लागतो. मग इथल्या भागातल्या लोकांनी, तिथे असणाऱ्या मुलांचं शिक्षण असू द्या, तिथलं असलेलं आरोग्य असू द्या, तिथल्या असलेल्या लोकांचं जे रोगराईवर होणारे आजार असू द्यात, यांच्या डेव्हलपमेंटसाठी तो CSR फंड्स खर्च करायला असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही आहे. आणि त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे मागणी केली आहे का ही नदी, मला जशी गंगा नदी, मी स्वतः जाऊन आलो गेल्या 8 दिवसापूर्वी काशीला, इथे चांगल्या सुंदर पद्धतीने गंगा नदीचं आज संवर्धन चालू आहे. त्याच पद्धतीने माझी कासाडी नदी कशा प्रकारे चांगले डेव्हलप होईल आणि घोट नदी ही कशा पद्धतीने, दोन्ही नद्या कशा साफ होतील याच्याबद्दल माझा विचार चालू आहे. दुसरी गोष्ट, इथे मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल बांधावा, कारण हॉस्पिटल याच्यासाठी का इथं 4 लाख कामगार इथे काम करतात आणि त्या कामगारांवर होणारे आजार आहेत. इथल्या राहणारे लोक, जे 12 गावं आहेत त्या गावामध्ये होणारे लोकांवर होणारे आजार आहेत. आज तुम्ही पाहत असा कॅन्सरसारखे हार्टचे पेशंट्स, पुन्हा डोले मधले पेशंट्स, पुन्हा आज जर तुम्ही बघितलं मोठ्या प्रमाणात हे रोगराई इथे निर्माण होत आहे. तर ह्यांना कुठेशी तर उपाययोजनासाठी कुठे एवढा मोठा हॉस्पिटल हवा असे कुठेही विचार केला जात नाही आहे. हे CSR फंडानं करा, मी म्हणत नाही का तुमच्या प्रॉफिटमधून करा. CSR फंड 2% हे त्यांना खर्च करावे लागतात, त्याच्यामधून खर्च करा आणि इथं सुखसुविधा लोकांसाठी द्या, ही माझी विनंती. मी कामगार बंद व्हावा किंवा कारखाना बंद व्हावा असं अजिबात कधी म्हटलेलं नाही. माझ्या याचिकामध्ये सुद्धा पहा स्पष्ट उल्लेख केलेला आहे का रोजगार बंद होऊ नये, कामगार बंद होऊ नये किंवा कुठलीही कंपनी बंद होऊ नये, फक्त प्रदूषण कमी व्हावे एवढीच माझी अपेक्षा आणि एवढीच मी याचिकेमध्ये विषय मांडलेला आहे. तर आपल्यासोबत होते NGTमध्ये तळोजा MIDCतील प्रदूषणासंदर्भात याचिका दाखल करणारे स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे. अत्यंत विस्तृत माहिती त्यांनी आज या ठिकाणी दिलेली आहे. येत्या 9 तारखेला NGTमध्ये अंतिम निकाल या संपूर्ण याचिकेसंदर्भात लागणार आहे. त्या संदर्भातली संपूर्ण पार्श्वभूमी आणि सध्याच्या घडामोडी ही सगळी माहिती या ठिकाणी अरविंद म्हात्रे यांनी दिलेली आहे. आपल्याला काय वाटतं, ही माहिती योग्य आहे का, किंवा तुमच्या प्रतिक्रिया काय त्या संदर्भात, ह्या अवश्य आमच्या पेजवर नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, तळोजा.